तर शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील कर्जदार थकबाकीदार शेतकरी जे आहेत, जे कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, अशा शेतकरी बांधवांसाठी 3 महत्त्वाच्या अपडेट जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या तीनही अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहेत, त्यामुळे व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला मात्र अजिबात विसरू नका. तर पहिली एक सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा निवडणुका झाल्या आहेत, त्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन जे आहे तर ते दिलं होतं. आणि त्यामुळे महायुती सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीची अपेक्षा होती. परंतु जे आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, यांनी बारामती येथील एका भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे की राज्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्जमाफी शक्य नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जफेड करावी. आणि या वक्तव्याने शेतकरी संतप्त झाले असून आता शेतकरी संघटना महायुती विरोधामध्ये आंदोलन करीत आहेत. आणि अशातच आता एक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे, आणि ते म्हणजे की बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना अफवावर विश्वास न ठेवता बँकांचे कर्ज परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्याचं आवाहन केलं आहे. म्हणजेच की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणे सध्या तरी शक्य नाही. आणि यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. आणि या वक्तव्यांनी जे आहे ते शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं असं संतापवर्धन जे आहे ते संताप जे आहे ते शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. कारण की आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. आणि ते म्हणजे की कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता बँकांचं कर्ज परतफेड करून नवीन पीक कर्ज घेण्याचं आवाहन यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलं आहे. तर यानंतर दुसरी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कर्जमाफी संदर्भात आता वरतीजापूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी आपले कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. आणि दुसऱ्या टप्प्यातील हे अर्ज असून शुक्रवारी म्हणजे की दिनांक 30 तारखेला शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थित तहसीलदारांकडे हे अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात येणार आहेत. कारण की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीदरम्यान येथील जाहीर सभेमध्ये भाजप सत्तेत आली तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु आश्वासने पाळले नसल्याने शेतकरी संतप्त झाले असून अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान ब्रिगेडने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपले अर्ज भरले आहेत अशा शेतकऱ्यांनी शुक्रवारी म्हणजे की दिनांक 30 तारखेला बोंडे चेंबर्स कॅनरा बँक समोर अर्ज जमा करण्यासाठी 10 ते 1 वाजेपर्यंत उपस्थित राहावे व त्यानंतर सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने तहसील कार्यालयामध्ये जाऊन तहसीलदारांना संबंधित अर्ज सादर करतील. आणि हा लढा जो आहे तो शेतकरी नेते तथा किसान ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश पोहरे यांनी हाती घेतला असून ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि हा न्यायालयीन लढा अधिक प्रभावी करण्यासाठी आपले अर्ज दाखल करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन किसान ब्रिगेड, जनमंच, प्रगती शेतकरी मंडळ, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून राजू वानखेडे, संजय उमा, कैलास साबरे, प्रकाश, डॉक्टर सुधाकर, त्यानंतर गोडखेळे, अरुण बोंडे, नंदकिशोर बाबणे आदी मान्यवरांनी केला आहे. ते एक महत्त्वाची अपडेट होती. तर आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती, हा व्हिडिओ, ही अपडेट नक्की शेअर करा. चॅनल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.